व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आज यशाच्या उंच शिखरावरती आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय। तदनंतर आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय प्रकाशजी शेलार साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। ज्यांचं अमूल्य मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभतं। समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आदरणीय प्रकाशजी शेलार साहेबांचा देखील या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान। मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय शरद साहेबांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूया। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हा नक्कीच या ठिकाणी या मुख्य मंचावरती केला जातोय।
नाही आता फोन आला होता. तर या ठिकाणी मात्र सुरेश मुनीम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सुनीलजी ढेंबरे साहेब आणि अभा गुटुकडे साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले तब्बल 29 चेंडूमध्ये 60 धावा, 8 चौकार आणि 3 षटकार. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय पुन्हा एकदा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश कडके या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. फॅन फॉलोविंग मात्र या मैदानावरती सर्वाधिक आहे जो ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. यानंतर मात्र आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळतो आहोत. सेकंड प्राइज आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय अमोलजी जरेसाहेब आणि त्याचबरोबर आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब या दोनही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं. मित्रांनो, आमदार चषक 2024 पर्व 8वे आणि या 8व्या पर्वाचा उपविजेता संघ ठरतोय ज्यानं शनिवारच्या दिवसामध्ये दिमागदार पद्धतीने या स्पर्धेची मेगा फायनलची फेरी गाठली, परंतु रविवारी त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले. या ठिकाणी या द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ ठरतोय तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. तर संपूर्ण टीमनं यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि हा मानाचा आमदार चषक द्वितीय क्रमांकाचा मानकरी संदीपजी म्हात्रे साहेब या दोनही मान्यवरांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी दिला जातोय. हा ज्या मालिका वीरासाठी तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि ज्या मालिकावीरासाठी स्पोर्ट्स बायसिकल मर्सिडीज बेंझ या कंपनीची स्पोर्ट्स बायसिकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की ती स्पोर्ट्स बायसिकल आपण मुख्य मंचावरती घेऊन यायची आहे आणि या स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी ठरतोय ज्याचं ॲनालिसिस या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे 75 पॉईंट्स, ज्याच्यामध्ये 19 चेंडूमध्ये 68 धावा, 7 चौकार, 6 षटकार, गोलंदाजीमध्ये 5 विकेट्स, 1 विकेट आणि 1 झेल, टोटल 75 पॉईंट्स 75 गुणांसह या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी आमच्या मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय स्वप्नीलजी पोकरकर साहेब, बाबू चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर फिरोजजी आलम साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला करायचं आहे सन्मानित. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय आणि खरं तर ही स्पर्धा मित्रांनो एक छोटीशी हिंट आपल्याला देतोय
की मागील 3 आमदार चषकामध्ये हाच खेळाडू मालिकावीराचा मानकरी ठरलाय. येस, ट्रिमेंडस ठाकूर, प्रतीक ठाकूर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर. मागील 3 स्पर्धा या खेळाडूंना मालिकावीराचं पारितोषिक पटकावलंय. ही माहिती मात्र जमीरजी शेख साहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येते आहे. खरं तर ही लकी स्पर्धा आहे आमदार चषकाची, ज्या स्पर्धेतून त्याचा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो आणि त्या संघामध्ये प्रतीक ठाकूरची कामगिरी ही सर्वाधिक महत्त्वाची राहिली. फलंदाजीमध्ये 68 धावा, विकेट 1, कॅच 1 आणि टोटल 75 गुणांसह हा खेळाडू मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय. मर्सिडीज बेन्झ कंपनीची स्पोर्ट्स बायसिकल ट्रॉफी आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मालिकावीराचा हा किताब. थोडंसं हेल्प करायचं आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक ठाकूर. आणि यानंतर मात्र आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय रविशेठ पाटील साहेब आणि अमोलजी जरे साहेब या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय रविशेठ पाटील साहेब, कळंबोली शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आणि त्याचबरोबर श्री बिल्डर्स सर्व आदरणीय अमोलजी जरे साहेब या दोनही मान्यवरांना विनंती आहे. आमदार चषकाचा मानकरी, या कळंबोली क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट, किंग ऑफ द कॉलनी, रॉयल ठरतोय या स्पर्धेचा आमदार चषकाचा दमदार मानकरी. अर्थातच रोख रक्कम 30,000 रुपये.